महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 12वीच्या परीक्षेला आज म्हणजेच 11 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली आहे। परीक्षेसाठी बोर्डाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून ठाणे जिल्ह्यात 197 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे। 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी यंदा जिल्ह्यातील 1,21,244 विद्यार्थी 12वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले असून कॉपीमुक्त परीक्षेसाठी 4 भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत। 12वी परीक्षेच्या कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधिपत्याखाली 4 भरारी पथकं नेमण्यात आली आहेत। तर ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखालीही तालुकानिहाय भरारी पथकं नेमण्यात आली असून परीक्षा केंद्रांवर या पथकांचा विशेष लक्ष असणार आहे। यंदा जिल्ह्यात एकही अतिसंवेदनशील किंवा संवेदनशील परीक्षा केंद्र नसणार आहे। भरारी पथकांमध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, उपशिक्षण अधिकारी, तज्ञ शिक्षक, प्राध्यापक आणि मुख्याध्यापक यांच्या पथकांचा समावेश असून महिला विशेष पथकाचाही समावेश असणार आहे। परीक्षा दरम्यान कॉपी अथवा इतर गैरप्रकार निदर्शनास आल्यास अशा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे। तरी विद्यार्थी आणि पालकांनी दक्षता घ्यावी। तसंच परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार निदर्शनास आल्यास परीक्षा केंद्र कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल अशा सूचना प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत। तसंच परीक्षा केंद्रांवर केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांचे डिजिटल माध्यमातून फेशियल उपस्थितीही घेण्यात येणार आहे। ठाण्यातील सेंट जॉन दी बॅप्टिस्ट हायस्कूलच्या 1975च्या पहिल्या SSC बॅचच्या माजी विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खास ठरला। 50 वर्षांनंतर या विद्यार्थ्यांनी शाळेत परत येत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि शालेय जीवनाच्या प्रवासावर चिंतन केलं। ही ऐतिहासिक भेट शाळेच्या सध्याचे प्राचार्य फादर थॉम्सन केनी यांच्या उपस्थितीत झाली। संस्थेने गेल्या काही दशकात केलेल्या प्रगतीचा आढावा घेत माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या अनुभवांची देवाणघेवाण केली। यावेळी बोलताना प्राचार्य फादर थॉम्सन केनी यांनी आमच्या विद्यार्थ्यांना समाजात ठसा उमटवताना पाहणं अत्यंत आनंददायी असल्याचं सांगितलं। इतक्या वर्षांनंतरही त्यांनी शाळेशी नातं कायम ठेवलं हे पाहून समाधान वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं। या पुनर्मिलनात विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनाच्या आठवणी शेअर केल्या आणि शिक्षकांनी त्यांच्यावर केलेल्या संस्कारांची आठवण काढली। शाळेच्या प्रगतीबद्दल चर्चा करताना विद्यार्थ्यांनी संस्थेच्या उल्लेखनीय वाटचालीबद्दल अभिमान व्यक्त केला। 100 वर्षांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या सेंट जॉन दी बॅप्टिस्ट हायस्कूलनं ठाण्यात प्रतिष्ठित स्थान मिळवले। केवळ शैक्षणिक गुणवत्ता नाही तर सामाजिक आणि नैतिक मूल्यांचा ठसा विद्यार्थ्यांवर उमटवणारी ही संस्था आहे। या पुनर्मिलनाच्या माध्यमातून शिक्षणाच्या चिरस्थायी प्रभावाची प्रचिती आली। माजी विद्यार्थी आणि शिक्षकांचा हा भावनिक सोहळा हा केवळ आठवणींचा प्रवास नव्हता तर शालेय जीवनाने घडवलेल्या मूल्यांची आणि संस्कारांची पुन्हा एकदा जाणीव करून देणारा क्षण ठरला। 1975 ची पहिली बॅच ते आज 50 वर्ष पूर्ण झाले आणि डॉक्टर फादर थॉमस केनी यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे खरोखरच आभारी आहोत। आणि 50 वर्षापूर्वीच्या आमच्या शाळेच्या जीवनाचा उजाळा देण्यासाठी आज आम्ही सर्व एकत्र आलेले आहोत। आम्ही अधूनमधून एकमेकांना भेटतच असतो, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये परदेशामधून पण आमचे काय कलिग्स या ठिकाणी आलेले आहेत। खरोखरच 2 दिवस आम्ही त्या शाळेच्या सर्व मागच्या सगळ्या ज्या आमच्या आठवणी आहेत त्याला उजाळा देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत। कसं काय नियोजन केलं एवढं सर्वांना एकत्र आणण्याचं? आणि आम्ही सगळेजण 6 महिने आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती अटॅच आहोत आणि तेव्हापासून आम्ही सगळ्या एकमेकांच्या संपर्कामध्ये असतोच। पण व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया असल्यामुळे आम्ही असं वाटतं की आम्ही सगळेजण एकत्र फॅमिलीज आहोत आणि त्याच्यामुळे हे असं एकत्र येण्याला आम्हाला काय जास्त काय अडचण आलेली नाही आहे। म्हणून आम्ही आज या ठिकाणून 2 दिवस खूप मौज मस्ती करण्यासाठी घालवणार आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे। आगामी परीक्षांच्या काळात तुम्ही निर्धास्त, आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे परीक्षेस सामोरं जावं यासाठी जिल्हा प्रशासन आपल्या सोबत आहे। भयमुक्त, कॉपीमुक्त परीक्षा या संकल्पनेला बळ देण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा 10वी आणि 12वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना केलं आहे। संपूर्ण राज्यभरात 10वी आणि 12वीच्या परीक्षेचं वातावरण आहे। सर्व विद्यार्थ्यांकडून परीक्षेची जोरदार तयारी सुरू आहे। यावेळी विद्यार्थ्यांमध्ये काही अंशी परीक्षेबाबत भीती दिसून येते। याच पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचं स्वागत करणं, परीक्षेसाठी शुभेच्छा देणं यांच्यासह परीक्षा केंद्रांबाबत रीतसर माहिती देणं यांसारखे अनेक उपक्रम स्थानिक शाळांकडून राबवण्यात येतात। याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी भयमुक्त राहून परीक्षा द्यावी यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा 10वी आणि 12वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पत्र लिहिले। विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे। आगामी परीक्षांच्या काळात तुम्ही निर्धास्त, आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे परीक्षेस सामोरे जावे यासाठी जिल्हा प्रशासन आपल्यासोबत असल्याचं त्यांनी सांगितलं। भयमुक्त, कॉपीमुक्त परीक्षा या संकल्पनेला बळ देण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा। शिक्षण हे केवळ गुणांसाठी नसून ते तुमच्या ज्ञानवृद्धी आणि जीवन घडवण्याचं साधन आहे। समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपली सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक प्रयत्नांमधून यश संपादन करा। विद्यार्थ्यांना सकारात्मक वातावरण मिळावं तसंच त्यांच्यात आत्मविश्वास वाढेल यासाठी पालक आणि शिक्षकांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांची मानसिक तयारी करावी असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे। तसंच आगामी परीक्षा काळात कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्र भयमुक्त आणि कॉपीमुक्त राहतील यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी कटिबद्ध आहे। परीक्षांच्या धर्तीवर राज्यामध्ये कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत। महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रामाणिकपणे आणि न्यायमार्गाने शिक्षणाला पुढे नेऊयात असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्रात सांगितलं। आपल्या आयुष्यात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलाय, त्यामुळे खाजगीपणा असा राहिलेलाच नाही। मोबाईलमुळे आपला प्रवास, आवडीनिवडी आणि सगळाच डेटा गोळा केला जात असतो। अशा काळात इंटरनेटचा सुरक्षित वापर करणं, त्याबद्दल सजग असणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट झाली आहे। त्यामुळे अशा कार्यशाळा महत्त्वाच्या असल्याचं प्रतिपादन ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले। ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे आणि ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार आज सुरक्षित इंटरनेट दिनाचं औचित्य साधून महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र NIC यांच्या सहकार्याने या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याला अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त GG गोदेपुरे, उपायुक्त सचिन सांगळे, ठाणे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे आदीही उपस्थित होते। फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी जगभरात सुरक्षित इंटरनेट दिन साजरा केला जातो। यावर्षी सगळ्यांच्या सहकार्याने
उत्तम इंटरनेट या संकल्पनेवर आधारित जनजागृती कार्यशाळांचं देशभरातील सर्व जिल्ह्यात आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र भांबरे यांनी दिली। सायबर गुन्ह्यांचं प्रमाण खूप वाढलं आहे, त्याला पायबंद घालण्यासाठी जनजागृती हेच मोठं शस्त्र आहे। सायबर गुन्ह्याला नागरिकांनी बळी पडू नये, त्यांचं नुकसान होऊ नये यासाठी ही कार्यशाळा होत असल्याचं भांबरे यांनी स्पष्ट केलं। विद्यार्थी आणि तरुणांमध्ये याविषयी अधिक जागृती निर्माण व्हावी यासाठी सुरक्षित इंटरनेट दिन साजरा केला जातो। आज झालेल्या कार्यशाळेत महापालिका कर्मचारी, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या कार्यशाळेचं प्रास्ताविक उपायुक्त जी गोदेपुरे यांनी केलं, तर प्रकल्प अधिकारी हिमानी शेंडे यांनी सादरीकरणाद्वारे सुरक्षित इंटरनेटचे विविध पैलू उलगडून दाखवले। फिशिंग, विशिंग, आयडेंटिटीची चोरी, आर्थिक गुन्हे, लॉटरीचे जाळं, बनावट ॲप्स, गुंतवणुकीचे गुन्हे आदींची माहिती शेंडे यांनी यावेळी दिली। तसंच NIC तयार केलेले काही व्हिडिओही उपस्थितांना दाखवण्यात आले। पासवर्डची सुरक्षितता, डिजिटल अरेस्ट नावाचा खोटेपणा आदींबद्दल त्यांनी माहिती दिली। इंटरनेट वापरताना घ्यायची काळजी, सावधगिरी याबद्दलही त्यांनी यावेळी विवेचन केलं। नमस्कार, माझं नाव हिमानी शेंडे, मी ठाणे कलेक्टर ऑफिसमधून NIC डिपार्टमेंटमधून आहे। आज सेफर इंटरनेट डे या कार्यक्रमानिमित्त मी सगळ्यांना गाईड केलेलं आहे की कशा पद्धतीने आपण आपली इंटरनेटची सिक्युरिटी, मोबाईल्सची, ॲप्लिकेशन्सची सिक्युरिटी वाढवून आपण सेफ राहू शकतो, सायबर क्राईम्स, सायबर फ्रॉड्स या गोष्टींपासून सतर्क राहू शकतो। तर एक छोट्याशा नॉर्मल टिप्स मी तुम्हाला सांगते। सगळ्यात आधी तर तुमच्या मोबाईलमध्ये कुठलेही अनवॉन्टेड जे ॲप्लिकेशन्स असतील ते अनइन्स्टॉल करा। दुसरी गोष्ट, सेकंड, टू व्हेरिफिकेशन ऑथेंटिकेशन हा फॅक्टर जो आहे, टू स्टेप व्हेरिफिकेशन ऑथेंटिकेशन हा फॅक्टर नेहमी ऑन राहू द्या। मग तो व्हॉट्सॲपमध्ये असेल किंवा जीमेलमध्ये असेल किंवा कुठल्याही दुसऱ्या सायनिंग प्रोसिजर्ससाठी असेल तर नेहमी ऑन एनेबल राहू द्या, जेणेकरून तुम्ही आपलं सेफ्टी अँड सिक्युरिटी वाढवू शकता।